बाबा माझ्या स्वामी समर्थात पवार वशिक कुळाचार नीती भैरवानी आज मागील भूमिकेची आज तुझं सालाबाद परमानात पाठांतर करतं. नमस्कार मित्रांनो, मी रोहनपट TRP ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, मी आलो आहे गावी. अचानक असं म्हणता येणार नाही, आमचा प्रीप्लॅन होता. आमच्याकडे आता आहे पाठांतर आजच्या दिवशी आणि या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे पाठांतर एक प्रथा आहे, म्हणजे गोंधळ कसा करतात. गोंधळ 3, 5, 7 वर्षांनी असा गोंधळ करतात किंवा लग्नाचा गोंधळ असतो. तर त्याच्यामध्ये मधल्या ज्या वर्षी असं ना ते पाठांतर केलं जातं. आणि पाठांतर काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आमचं पाठांतर जे होतं ते आम्ही ॲक्च्युली मध्ये कसं कोविडनंतर सगळं 2019चा जो झाला आमचा एक गोंधळ होता तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग कोविडनंतर सगळं थांबलेलं आमचं. त्याच्यामुळे आता आम्ही खूप अशा वर्षानंतर हे पाठांतर करत आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पाठांतर नक्की काय असतं, ही कुठली प्रथा आहे कोकणामध्ये जी चालू आहे पाठांतराची, आणि हे का करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण जाऊया आधी देवघराकडे जाऊया. सगळे वाट बघतात तिकडे, गारणं वगैरे घालणार आहेत. आता चला. गेले 3-4 वर्ष आपण नाही केलं त्याचा म्हणून एक मान आणि 4 वर्षाचा एक मान. बाबा माझ्या स्वामी समर्थात पवार वशिक कुळाचार नीती भैरवानी आज मागील भूमिकेची आज तुझं सालाबाद परमानात पाठांतर करतं. जशी काय पोरग्यांका परकीयत अज्ञान आज सुज्ञान त्यांच्यात कोण नाही. ह्यो जो काय थाट मान तुझो मांडलेला तो भरण्याकडे भरून घेऊन असलेल्या अवलादी पटाळण्या केलेल्या कर्तव्यात यश देऊन जाती थय शराक सवायशे मिळून देण्या पोरग्याचे पाठीशी तू पोरग्यांचे पाठीशी राहा काय भैरवानी. ह्यो काय आज ह्या लेकरांका वडील लेकरू कोण नाही. तू आज भैरवानी सुज्ञान पोरग्या अज्ञान सुज्ञान मर्यादीन तू अज्ञान लेकरांका जो काय मार्ग दाखवशी तसे पद्धतीत हे करत असत. ह्यो मानून घेई ज्याची त्याची समर्जी जगा त्याका जो काय लागवा त्यांनी ठेवलेला ह्यो देवचो तो देतात. तो तू घे मान करून आणि त्यांना जातीत शराक सवशे मिळून देण्यात राजी हो. मागील ओंकार हे तुझा गोटी पान हिडो पान आज ठेवलेला ह्यो मानून घेऊन भक्ष तुझा भवानेचे तो देवतात वारू तो मान्य करून घे. असलेल्या पोरग्यांका परदेशापासून या जागेत ताकद सुखरूप ठेव आणि केलं करतो मानून घे. रखवाली जर भारताकडे सांभाळ कर. चुकला मागण्याची समज घे रे बाबा. आम्ही काय अज्ञान हो आमका त्याची काय समज नाही. ते तू आपलं तू सामील हो ह्या केलं मग मान तुझं भरण्याकडे भरून घे बाबा. तांदूळ टाका आणि पाया पडा सगळेजण. बाबा टाका येणार असे सगळे तसे. असे ह्या करून टाकायचे आणि पाया पडा. आणि ती पहिली भवानी ह्यो भक्ष तुका मानणं होतं ह्यो मानून घे. ते भवानी समज घेऊची काय असला किरीवारी तरी दूर करून यात भक्ष देतं तो मान्य करून त्यांना आपलं भक्षण जा काय ह्या खर्चाचा घेऊ काय आणि पोरग्यांची किरीवारी दूर करून सांभाळ करण्याकडे सामील व्हावा. पण ते हे तांदूळ ना त्या असे टोकेवर सोड. हा तर आता गारणं वगैरे घालून झालेलं आहे सगळं आमचं. आता जे 3 कोंबडे आहेत टोटल, त्याच्यामध्ये 2 कोंबड्या आहेत ते खाली आम्ही देणार आहोत एका ठिकाणी. आणि जे तलंग होतं म्हणजे ते आम्ही घेऊन गेलो आहोत सीमेवरती. तर ते ओंकार आणि काका गेले आहेत आमचे प्रकाश काका, ते सीमेवरती देणार तिकडे तलंग. आणि जे बाकीचे 2 आहेत आता खाली तिकडे घेऊन जाणार. आणि बाकीच्यांना जे आम्ही आमंत्रण केलेलं आहे ते लोक सगळे आता जेवायला तिकडे. सो चला आता फटाफट जाऊया आपण खाली. एवढं सगळं सामान आहे आता न्यायचं आम्हाला. टोपात टोप टाकले सगळे कालचं मटेरियल. तिकडे खाली लागणार लाकडं आहेत तसे कामगार आमचे यंग ब्रिगेड सगळे लाकडं वगैरे सगळं सामान घेऊन येतं खाली पटापट. तर आता आपली ही वाट आहे, या वाटेने आपण जायचं तर खाली एक सामान घेऊन खाली जायचं आपण इकडे एक व्हिडिओ बनवलेला खेकडे पकडायला, तर आपण तिकडेच जाणार आहोत. एवढी आता वाट खराब आहे नाही त्यामुळे घसराची शक्यता जास्त आहे. हळूहळू इथून आधी पूर्वी लोक पाणी आणायचे,
खालचं आम्ही पण आणायचो त्या एक कळशी एक खंड आणायला पण आमची नाकी नाही व्हायचे. आणि लेफ्टला बघाल तर पूर्ण अशी दरी आहे खाली आणि ही पाऊल वाट. आता कसं थोडं पाण्याची सोय झाली तशी त्याच्यामुळे कमी इथे रहदारी असते. माझ्या पुढे चालतं यश. यश जिमला जाणार असून पण यशने खूप जड सामान घेतलं. कोंबडी घेतली फक्त आणि चिकन बस आणि जिमला जातात. आणि आमच्याकडे बघा टोप न जिमला जाणार आहे. हे बघा टोप आहेत आमच्याकडे एवढे मोठे मोठे टोप आहेत आमच्याकडे. आता आपण आलो या वाटेने पुढे गेलात ना तर आमची अजगी लागते विहीर. आणि आपण लास्ट टाइम व्लॉग बनवलेलं ना इकडे पाण्यात तेव्हा पावसामध्ये तेव्हा इकडून पूर्ण पाणी असं येतं वरून. तर हा झरा पूर्ण असा खाली येतो इथे. आणि आपण चाललो होतो या वाटेने जिकडे आपण करणार आहोत पाठांतराचा कार्यक्रम. तर इथे पूर्ण असा हा कार्यक्रम होणार आहे. राज साहेबांनी लाकडं आणली आहेत. लाकडं भरपूर आहे तिकडे. ओरडतात लाकडं आणून सुद्धा. कारण गावची माणसं इथे आधी आल्यापासून त्यांनी सांगितलं लाकडांची गरजच नव्हती. रानात लाकडं भेटत आहेत चूल पेटवायला. रातची मेहनत फुकट गेली आहे. माझं त्याला पुन्हा अशी लाकडं वरती घेऊन जावी लागणार आहेत. साफसफाई करून ठेवली. अन्न आलेले आधीच अन्नाने सगळं साफ करून ठेवलं. तर इथेच आम्ही करणार आहोत वनभोजन म्हणजे पाठांतराचा कार्यक्रम. तर हा डुरा बांधण्यात आल्यानंतर आधी याच्याविषयी अवस्था याची बेकार होती. आता मस्त केलं आहे. एक खंडा घेऊन जा पण पटकन जा. जे जिमला जातात त्यांनी एक खंडा घेऊन जावे. नुसते आम्हाला जिमचे स्टेटस दिसतात परफॉर्मन्स का दिसत नाही. असं राजने दाखवलं लाकडं आणून. यशने काय नाही चिकन आणलं फक्त. पण तीच लाकडं तर राजला वरती घेऊन जायची. पण तीच लाकडं तर राजला वरती घेऊन जायची. राज काय बोलतो पोहा असं वाटतं तुला? हा डायरेक्ट अशी उडी मारू. खोल आहे भरपूर. पण बघतो एवढा उन्हाळा झाला पण पाणी यायला भरपूर आहे. पाणी वापरलं नाही अजून. त्या विहिरीचं वापरतो ना सगळे. नाही मग आता रखला अजून तिसरी विहीर पुढे आहे. काय बोलतो? ग्रामपंचायतीची नवीन तिसरी विहीर पुढे आहे. तिचं वापरतात पाणी. ती मी पण नाही बघितली काळी खबर कशी ती. मी म्हटलं एवढ्या झाला असा काय झाला सकाळी तो कधी 12-1 वाजता होईल. 12-12:30 असं पाठांतर असतं वनभोजन असतं इथे. आणि आता या वनभोजन करता करता सगळ्यांच्या गजली असणार. सध्या राजकारण झालं. राजकारणाबद्दल बोलणार मध्ये काय ना काय टॉपिक असणार. काय बरोबर ना दाखवतो असंच सगळ्यांका. ड्रेस कोड बघा असे ड्रेस कोड असतात इकडे गावी सगळ्यांच्या. मस्त आहे. आता गरमी पण तेवढी आहे इकडे पण मुंबईपेक्षा कमी गरमी आहे त्याच्यामुळे एवढं काही गरम नाही होत आहे. पण आता दुपारची वेळेला एकदम जास्त गरम होतं. मस्त की झाडाखाली. तर आपण मग असे जसं देवघरात केलेला व्हिडिओ वाटलेला तसेच आपण इथे पण व्हिडिओ लावून घेणार आहोत. इथे किती व्हिडिओ लावणार? 7. जसे आपण तिकडे मान मांडले ना 7-7चे 2 इथे पण एक मान. एवढंच माहिती आपल्याला पुढचं माहिती नाही. एक फुल ठेव असं मागील खाण्याचं ना. हा तो कंबो मोठावाला. बाबा स्वामी समर्थ तू आज मागील खंडात पवार कुटुंब ह्या आज छान मजकूर आज देण्या घेण्या मागील खंडाचा देतात मान करून घे. इडापिडा असतात त्याच्या हात पाठी मागे इथपासून पडते सगळ्या लेकरा नांदतात त्यांना सुखी ठेवणं मुंबादीचा तुझा एक मत कर. खोट्याची मर्याद करून ठेव. खोटा आटपून ठेव. आणि आज जो मार्ग मोकळो करून त्यांचा काय असतात भैरी भवानीचा तुझा एक मत करून खोट्याची मर्याद करून ठेव. आणि बरा ताकद सांभाळ कर. यश बांधून देण्या घेण्याचं कृत्य माल करून दे. इडापिडा दूर कर. आणि काय अज्ञान लेखले आमचं काय एवढं माहिती नाही. समज बरं आता हे विडे कोणाक ठेवला? इडे ते मागचेच मागे भूमिका म्हणतात ना ते आमचे 7 इडे असतात. बाबा स्वामी समर्थ तो आज भवानीचा आज मान काढलेला
चाटीप्रमाणे जे काय 7 जे ठेवलेले आहेत त्या भवानी तुझा नवगिराचा एक मत कर, मागील खांड्याचा एक मत कर, जोड खांडा मागील खांडा आतापर्यंत जसा नांदला त्याप्रमाणे नांदाने खात्री कर. असलेल्या बाळगोपाळाचा सांभाळ कर. इथपासून परदेशात राहणारे लेकरात त्यांना सुखी ठेव, हातापायावरून सांभाळ कर. शहराक सवायसर मिळून दे आणि खात्री कर बराटा कर यश पाडू. आता नवगिरा तो कापते तुमचं देणं घेणं तुमचं. तुमच्याकडे कसं कापतात? गावकरीच कापतात तुम्ही? हा दोन्ही गावकरच कापतात. काय कसं असतं माहिती आहे देणं घेणं ह्या मागील खाण्याचा तुम्ही देऊचा ठीक आहे आम्ही कापू, हरकत नाही. नाही सांगते ठीक आहे कसं असं गावकऱ्यांना कापूतात नाही. हा मग कापतो आम्ही. कारण तुमचं मान गावकऱ्यांना घेऊतच नाही. होय बरोबर. कोणी असायचो हा ठीक आहे. मग त्याच सांगले ना कधी गावकऱ्याकडे मान द्यायचं. कोंबडं वगैरे देऊन झालेलं आहे. तिथे चिकन साफ केला करतोय दादा. एक्स्ट्रा आम्ही आणलेलं 4 किलो त्यामधलं. आणि बाकीचे जे अनुभवी लोक आहेत ते आम्हाला गायडन्स करतायत. आणि इकडे आप्पा आजोबा आहेत ते भात शिजवत आहेत. असतं ते 3 वर्षाने करावं लागतं ना पाठांतर? आणि किती करतात पाठांतर? किती करतात ते तरी किती वेळ? 3 वेळा. नाही किती करतात पाठणदार? मग अरे ही तुमची रखवाली आहे. हा जी तुमची बैरी भवानीची एक आठवण म्हणू, मागील भूमिका म्हणू, तिका हे करूचा. बाबू मोठी असली फोड तरच कर. हा आठवण म्हणून आठवण म्हणू मागील ह्याची. म्हणजे गोंधळ पण घालावं लागणार आहे. गोंधळ करूचे गोंधळ जर घालतात तर गोंधळाच्या अगोदर करूचो असतात. राखण रखवाली तुम्ही दिलास आता 3 वर्षांनी. यो आता अंदू केले 3ऱ्या वर्षा येतलो परत. 3 वर्षांनी 7 वर्षांनी केले तर प्रत्येक वर्षाचा देणं म्हणून तर एकदम देऊ काय. आणि पान रवलेला बाटला पाना होती की कसं काय काय वस्तू विसरायला होतात. आता हा जो वाटपाचा होता हा वाटपासाठी पूर्ण द्यायचा होता मला वरती आणून. आता यश गेलेला आमचा आधीच वरती आणि हा राहिलेला. हा होता तो जो सीमेवरती नारळ देऊन आलेत ना त्याचावाला. मग हे वाटपामध्ये लागणार आहे कंपल्सरी. मग आता मी व्हिडिओ काढत होतो तेवढं मला सांगितलं जा देऊ नये असं असतं. आणि ही चढण चढायची म्हणजे खूप भारी. मग आता नारळ देऊन पुन्हा एकदा फोन करणार त्यांना कॉल करून की अजून काय राहिलं आहे का. मग ते पण घेऊन येणार खाली. आता बाबा ही चढ उतार करायची म्हणजे खूप बेकार आहे. इथे दम लागतो आम्हाला. आता चिकन वगैरे मस्त आहे की ठेवून गेलं आहे. ते ओलं आहे सुकं आहे. वाटप घेऊन आलेलो तर वाटप पण त्याच्यामध्ये ॲड करणार. आता हे झालं नाही फक्त त्याची बॉयलर आहे ना पटकन. शेफ सगळे पवारच आहेत ढवळायला. घालू का लाकूड तिकडे नाही झाली. मीठ टाकू शकतो नंतर कमी असेल तरी चालेल नंतर टाकू शकतो. भोंगवा तो येऊन खाऊ जातो.
हा मसाला आरामात ना. कलर आहे बस अरे चिंपाड हो तेच तर गरमी तेवढं तिखट नको रे. आपलं चालू आहे जेवणाचं सगळं. तोपर्यंत आपण गजल आहे वाघाची गजल. ह्यांना बघले ह्यो गेलो समन झालो होतो साप तरी आकुळ जाऊची पाळी. पाणी नाही त्याका अन्न नाही पाणी नाही. संध्याकाळी 4 वाजले हा खयो सगळे आम्ही इलो जेवलो बिवलो देवळाकडे येऊन. आणि ह्याचो मामा म्हणता देऊरानो अरे मला बोललो अमुक माणूस काय हा इलो नाही काय तर नाही काय नाही म्हणतो तरी वाघ उठलेलो तो वरच गेलो कड्यात. तो कडे गेलो आणि देवळातून मग शोधूक गेला ना आम्ही त्याका जेवता गेले. आणि ह्यो का संध्याकाळी 4 वाजले ह्याच्या ह्यो बुधवळ्याचो मास्तर ना परोळेकर त्याचे जंगलात झिलगे होते तोडू होते तेव्हा त्यांना म्हणजे परांजा ह्यो घियालो आणि शाप झालो. ह्याका काय उठाक द्यायना ना वाघ वाघान ह्याका बघल्यान नाही तर पळालो होतो. त्यांना वाघाक बघलेल्या येऊन बसलो होते वाघाक मारायचो बंदूक जर पावर नको पावर असती तर तुका सोडल्या असो बसलो बाई यारो तो मग सांगा डोळे टाकी असा तोंड करायचो जाबेचो वाघ हे चोको यो कपाळात जाऊन समज गेलो त्या करबात काय. आणि मग तो कणकता सांगा अरे बाबा मला मेले मी त्यापासून सगळे आपल्याकडे पारदिक कधी इलो नाही. अनंता अरे हे झिलगे होते खाली त्याच्या घराने. आणि ह्यांना कोण असला तर धावा वाघान खाल्यान तेव्हा ते माझे कुऱ्हाडीत घेऊन अरे लांडगा कुठे आहे करीत जे खालतून इले तेव्हा वाघान उडी मारल्याने गेलो. आणि ह्याका मग हाणून बिरामणार सोडल्यानी या साडी असल्या. मस्त की जेवण वगैरे झाल्यानंतर अशी आमच्याकडे कामे केली जातात. ही बघा सगळे जेवण झाल्यानंतर सगळे असे मग जेवलेलं सगळं जिरतं भांडी बिंडी घासून वरती न्यायची आहेत. आज कसं होतं मग चिकन नाही ग्रेव्ही जबरदस्त सगळ्यांनी पाण्यासाठी आले आहेत. गरमीमध्ये आपल्याला एवढा ताण लागतं त्यांना काय. अशा तऱ्हेने आमची सगळं भांडी बिंडी सगळी धुवून झालेली आहेत. आता आम्ही घेऊन जाणार ते वरती. तर पाठांतर म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल या व्हिडिओमध्ये. त्या अण्णा आजोबांनी सांगितलेलं की पाठांतर का केलं जातं कारण भैरी भवानीची आठवण म्हणून मागील 3 वर्षाचे किंवा मागील वर्षी आपण गोंधळ त्याची आठवण म्हणून आपण पाठांतर करतो. बस अजून सांगायचं झालं तर जे आपण जेवण असतं ना ते जेवण आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही. जे आहे ते जेवण आपण इकडेच जेवायचं असतं पाठांतराचं. आणि जे उरलेलं जेवण असतं ते आपण समजा नेलं तरी आपण घरात आतमध्ये नाही न्यायचं. आपण बाहेर खाऊ शकतो किंवा वाडा वगैरे असं तुमचा बाहेर तिकडे खाऊ शकतो पण घरात न्यायचं नसतं. हे आता आम्हाला कळलं आहे. आणि हा व्हिडिओ करण्याचं एक उद्दिष्ट म्हणजे आमचं आता जनरेशन आहे ना त्या जनरेशनला कळण्यासाठी. कारण आता जे पुढे पिढी आता आमची जे पुढची पिढी करणार नाही आता आता तुम्हाला माहिती आहे की ह्या लोकांना म्हणजे आमच्यासारख्या लोकांना जर हे नॉलेज कमी असतं तर जे आता जे एक्सपिरियन्स लोक आहेत यामध्ये जी प्रथा चालू झालेली आहे त्या लोकांना त्यांच्याकडनं आम्ही जरा शिकून घेत आहोत कारण पुढच्या पिढीने हे चांगलं करावं म्हणून. आणि हा व्हिडिओ करण्यामागे त्याच कारण आहे की
हा व्हिडिओ सेव्ह राहावा, यूट्यूबवरती कळेल किंवा पुढच्या जनरेशनला कळेल कसं काय केलं जातं, पाठांतराची प्रथा असते ती कशी पार पाडली जाते. आता यामध्ये बोलाल की अरे देवाला बळी वगैरे देतात, तर आता काय काय ठिकाणी हे असतं चालू आणि ही आधीपासून चालू झालेली प्रथा आहे, तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण ही मे बी नंतर चेंज होईल असं वाटतं आहे. म्हणजे देवाला बळी वगैरे देणे कुठेतरी चुकीचं आहे असं लोकांना कळेल नंतर. पण तोपर्यंत इथे ही प्रथा चालू आहे, तोपर्यंत अशी चालू ठेवावी लागणार आम्हाला. पण बघूया आता पुढे जाऊन काय चेंजेस झाले तर, आणि बदल होत असतात काळानुसार. सो अशी होती आमची पाठांतराची प्रथा जी कोकणात असते. आता हा जो पाठांतर झाला आता तो 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा होणार आणि गोंधळाच्या आधी एक पाठांतर केलं जातं. आता तो 5 वर्षांनी असतो. तर आता आमचा ही 2019 लास्ट झालेलं, 2024ला या एंडपर्यंत व्हायला हवा गोंधळ, नाही तर मग जानेवारीपर्यंत होणार नेक्स्ट इयर. हो, या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. तुम्हाला पाठांतरविषयी काही जर माहिती असेल तर नॉलेजेबल, तुम्हाला अजून काय याच्यामध्ये ॲड करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉग येतोपर्यंत.